नमस्ते. आज आपण चणा डाळीचा झुणका पाहणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये. आता झुणका बनवण्यासाठी मी इथे 4 बारीक चिरून कांदे घेतले आहेत. हे 10-12 लसूणच्या पाकळ्या, 10-12 हिरवी मिरची, इथे छोटासा मी आल्याचा तुकडा घेतलाय, कोथिंबीर, कढीपत्ता आणि ही चणा डाळ घेतली आहे मी. आणि ही चणा डाळ मी 1 तास चांगली भिजवून घेतली आहे. आता ही आपण मिक्सरला लावून घ्यायची आहे. आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण ही डाळ घ्यायची आहे भिजवलेली. लसूणच्या पाकळ्या, हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा. याच्यामध्ये आपण पाणी घालायचं नाही, असंच आपण हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे. आता ही आपली चणा डाळ मिक्सरला लावून झाली आहे. बघा मी किती अशी जाडसर थोडीशी अशी ठेवली आहे, एकदम पण पातळ केली नाही आहे, अशी दडदडीत थोडीशी ठेवायची. आता मी इथे ना झुणका बनवण्यासाठी कढई ठेवली. आता कढई आपली गरम झाली. आता आपण याच्यामध्ये ना तेल घालून घेऊया. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरा मोहरीची फोडणी द्यायची आणि ही फोडणी चांगली तडतडली पाहिजे. खूप छान अशी आपली मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता बारीक करून घालायचा. कढीपत्ता बारीक घातल्याने आपल्या झुणकाला चांगली टेस्ट येते. आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. कांदा पण आपण चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये, कच्चा कांदा ठेवायचा नाही आहे. कांदा आपला परतून झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घालायची. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं. आता आपण जी मिक्सरला डाळ लावून घेतली आहे ती आता याच्यामध्ये घालायची आहे आणि ही चांगली आपण तेलामध्ये ती परतून घ्यायची. आता आपण इथे मिक्स करून घेतलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर घातल्याने आपल्या झुणकाला चांगली टेस्ट येते. आता हे बघा, आता मी कोथिंबीर घातली आणि आता आपण मिक्स करून घेऊया. आता आपलं हे झुणका तयार झाला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती